विनोदाचं सांगणे याला कीर्तन नाही म्हणत मला, बरं का. मोठा तोंड लहान तोंडी मोठा घास घेतो, माफी मागतो, माझा अधिकार नाही बोलण्याचा. परंतु हे विदारक चित्र समाजामध्ये कुठेतरी आज खऱ्या अर्थानं बदललं पाहिजे. आणि सर्वजण तुम्ही आम्ही याला जबाबदार आहोत. हा तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. कारण जेव्हा विनोद करतो तो महाराज आज मोठा समजला जातो, कीर्तनकार आज महान समजला जातो आणि वेगवेगळे पदव्या त्याला घेतात. विनोदाचार्य ही काही पदवी आहे, काही स्वयंघोषित पदवी आहे, मला कोणी दिली पदवी, त्याच्याबद्दल वादविवाद आहे, याच्यामध्ये आपल्याला घुसायचं नाही, असू द्या. परंतु मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे काहीतरी जनाचं रंजन करतात, साधू संतांचे विचार बाजूलाच राहिले, त्या नारदाच्या गादीवर थांबून काहीतरी संसाराचं या ठिकाणी विवेचन करून 2 तास निघून जाण्यापेक्षा साधू संत महात्म्याचे विचार समाजासमोर ठेवा. याच काळाची गरज आहे, त्याच काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने जर ही साधू संतांचे विचार नवीन पिढीच्या कानावर जर पडले, त्याच्या मनपटलावर कुठेतरी बिंबले गेले, तर खऱ्या अर्थानं पुढचं भविष्य आपल्या देशाचं त्या ठिकाणी उज्ज्वल होणार आहे, ते कुठेतरी कामाला येणार आहे. म्हणून संसाराचा सगळ्यालाच अनुभव आहे. संसार हा वाईटच आहे, संसार हा खोटाच आहे आपण म्हणतो. आणि कोणाच्या घरी नाही महाराज ना, घरोघरी मातीच्याच चुके. मग तिथं इथे येऊन सांगण्याकरता एवढे लाखो रुपये खर्च करायचे का मला सांगा तुम्ही? आपल्याच घरात काही ते येऊन 4 माणसं जमून सांगायला एवढे लाखो रुपये खर्च करायचे का? नाही महाराज. तर साधू संत महात्म्यांनी जे आपल्याला सांगितले, जे समाजाच्या हिताचं आहे, जे समाजाच्या कल्याणाचं आहे, त्याच्यामध्ये समाजाचं हित दडलेलं आहे, तो विचार या गादीवरून ठेवून कीर्तनकार्याने 1-1.5 तासामध्ये आपली सेवा करतो. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मला पटेल असेल न पटेल, पण विनोद करण्यासाठी मी नाही. मला बरेचदा म्हणाले की तुम्ही थोडंसं विनोदाच्या मध्ये सहकार्य महाराज आहात. मी म्हणलो विनोद नाही, आपल्याला कोणाला आवडेल अथवा न आवडेल हरकत नाही, पण तिथल्या गोष्टी इथं खड्यावरच्या गप्पा मारून बाजूला जायचं नाही. असू दे, आपल्याला त्याकडे जायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय गुन्हाला व्हिडिओ म्हणतात. आपण नाथ महाराजांचं प्रमाण बघितलं. नाथ महाराजांनी सांगितलं की हा पंढरीश पांडुरंग परमात्मा कुठून आला? वैकुंठावरून आला. कुठून आला? वैकुंठावरून आला. मग हेच गोष्ट जगद्गुरु तुकोबारायाला जर विचारलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले हा वैकुंठावरून आला. मग कुठून आला? हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले हा द्वारकेहून आला. हा पांडुरंग परमात्मा अगोदर द्वारकेला होता आणि द्वारकेहून पंढरपूरला आला असं महाराजांचं मत आहे. द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे वक्तराया पुढे